नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. दिशा या चॅप्टरवरील आयोगाचे प्रश्न याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघितले, आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढील प्रश्न बघा. पहिला प्रश्न, एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहे. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले की आता त्या घड्याळातील मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो, तर त्याचा तास काटा कोणती दिशा दाखवतो? एमपीएससी क्लर्क 2015 हा प्रश्न आहे. सोपा आहे. ऑप्शन नंबर 1 अग्नीय, ऑप्शन नंबर 2 नैऋत्य, ऑप्शन नंबर 3 वायव्य आणि ऑप्शन नंबर 4 ईशान्य. बघा सोपं आहे, लक्ष द्या. असं घड्याळ आहे. हे काय आहे? उत्तर, हे आहे दक्षिण, हे आहे पूर्व, पश्चिम, ये आहे आग्नेय, ये आहे नैऋत्य, ये आहे वायव्य, ही आहे ईशान्य. आता याच्यामध्ये किती वाजलेले आहेत? 4:30. म्हणजे तास काटा मध्ये असेल. हा झाला तास काटा आणि मिनिट काटा असा असेल. ऍक्च्युअल तो काय म्हणतो की मिनिट काटा हा पूर्व दिशा दाखवतो. म्हणजे ऍक्च्युअल इथं आहे ना, ही पूर्व आली. म्हणजे किती सोडून? एक घर सोडून, एक मजलं सोडून इथं आहे. बरोबर. तर आपल्याला आता तो काय म्हणतोय, तास काटा कुठली दिशा दाखवेल. म्हणजे ही काय करेल, ही एक सोडेल आणि इथं पुढे येईल. हे जर पूर्व असेल तर त्याच्या लगतची काय आहे? ही ईशान्य आहे. इथे येईल ईशान्य. बरोबर. इथं पूर्व आली तर इथे ईशान्य, इथं उत्तर येईल, इथं वायव्य. बरोबर. म्हणजे काय होईल तर दक्षिण दिशेच्या ठिकाणी जर पूर्व दिशा आली म्हणजे 90 अंशाच्या कोनातनं हे क्लॉकवाईज मध्ये फिरतंय, तर आग्नेय दिशेच्या ठिकाणी कुठली? ईशान्य. येतंय लक्षात? म्हणजे 4:30 वाजता जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर तास काटा कुठली दिशा दाखवी? ईशान्य दिशा. एक सोडून पुढचे इथं ईशान्य. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात. अशा पद्धतीनं हे गणित आहे. सोपं आहे. तेव्हा दक्षिण असते त्या ठिकाणी आला काय? पूर्व. म्हणजे काय? एक सोडली, पुढचं घ्यायचं. मग आता याच्या ठिकाणी काय घेईल? एक सोडून पुढचा घ्यावा. काही ईशान्य. बघा पुढचं गणित. श्री सुरेश हे
दक्षिणेकडे तोंड करून डावीकडे वळा आणि त्यांनी घरापासून 3 किलोमीटर प्रवास केला आणि पुन्हा ते उजवीकडे वळाले आणि 4 किलोमीटर प्रवास केला. नंतर ते त्यांच्या डाव्या बाजूला वळाले आणि 9 किलोमीटर प्रवास केला. शेवटी ते त्यांच्या उजवीकडे वळाले आणि 12 किलोमीटर अंतर कापले. तर ते त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहे? एसटीआय मुख्य 2021 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 28,000 मीटर, ऑप्शन नंबर 2 20,000 मीटर, ऑप्शन नंबर 3 25,000 मीटर आणि ऑप्शन नंबर 4 2,000 मीटर. बघा कसं सोडवायचं, लक्ष द्या. बघा काय म्हणते, श्री सुरेश दक्षिणेकडे तोंड करतो. त्यांचं तोंड कुठं होतं? ही दक्षिण दिशा. दक्षिण दिशा बरोबर. दक्षिणेला तोंड होतं, डावीकडे वळा, हे अशी आहे. ही साईड डावी, हे अशी वळा बरोबर. म्हणून हे अशी वळा. डावीकडे वळू ते घरापासून 3 किलोमीटर, 3 किलोमीटर चालले इथं आहे बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा ते उजवीकडे वळा, इथं आले, उजवी साईड ही खाली इथं आहे, हे 4 इथं पोहोचले. त्याच्यानंतर डाव्या बाजूला वळा. आता ही आल्यानंतर डावी बाजू ही, म्हणून इकडे डाव्या बाजूला वळाले आणि 9 किलोमीटर प्रवास केला. 9 किलोमीटर प्रवास केला, इथं पोहोचले. हे 9 किलोमीटर इथं पोहोचले. त्याच्यानंतर शेवटी त्यांच्या उजवीकडे वळू, इथं आल्यानंतर उजवी साईड ही, मग खाली आली. उजव्या साईडला 12 किलोमीटर प्रवास केला, 12 किलोमीटर इथं पोहोचले. आता बघा, तर ते त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहे? आपल्याला हे अंतर काढायचं. समजा आपण हे ए मानलं, हे ए आणि हे बी मान आणि हे सी मान, किंवा हे बी माना हे सी मान, हे बी मानलं आणि हे सी मान. आता बघा हे 9 आहे, हा झाला आयत, म्हणून हे 9 आहे म्हणून हे पण 9 आहे, हे 4 आहे म्हणून हे पण 4 आहे बरोबर. म्हणून ए बी अंतर बरोबर किती झालं? ए बी बरोबर हे 3 अधिक 9 12 बरोबर. आणि बीसी बरोबर किती झालं? बीसी बरोबर हे 4 अधिक 12 16 बरोबर. आता त्रिकोण एबीसी हा कसला त्रिकोण आहे? हा काटकोन त्रिकोण बरोबर. त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये पायथागोरसचा सिद्धांत, बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग, म्हणजे एसी चा वर्ग बरोबर एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर. एबी किती आहे? 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग बरोबर. 12 चा वर्ग किती झाला? 144. 16 चा वर्ग 256 बरोबर किती झालं? 400 बरोबर. म्हणून एसी वर्ग बरोबर 400 म्हणजे कितीचा वर्ग? 20 चा वर्ग. 400 हा कितीचा वर्ग असतो? 20 चा वर्ग. म्हणून एसी बरोबर 20 किमी झाला, 20 किलोमीटर. आणि 20 किलोमीटर म्हणजेच किती? म्हणजेच किती? 20,000 मीटर. म्हणजेच किती? 20,000 मीटर. म्हणून
सुरेश घरापासून सुरेश घरापासून किती अंतरावर आहे? 20,000 मीटर. एवढे मीटर अंतर आहे. येते लक्षात? हे आहे किमी. बघा, हे 3 किलोमीटर, हे 4, हे 9 आणि हे 12. हे आपण एक्सटेंड करून घेतलं इथपर्यंत. हे एक्सटेंड करून घेतलं इथपर्यंत. हे 9 आहे म्हणून हे हा आयत तयार झाला. हे 9 आहे म्हणून हे पण 9. 9 3 12. ए बी किती झालं? 12 झालं. आता हे 4 आहे म्हणून हे पण 4 असेल इथून इथपर्यंत. हे 4 अधिक हे 12 किती झालं? 16 झालं. हा त्याचा कर्ण आहे. हे त्रिकोण झाला एबीसी त्रिकोण, काटकोन त्रिकोण. हा त्याचा कर्ण आहे. म्हणजेच काय होईल? 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग 144 अधिक 16 चा वर्ग 256. बेरीज झाली 400. हा झाला एसी चा वर्ग. बरोबर? म्हणजे किती? 20 चा वर्ग आहे. म्हणून एसी बरोबर किती आलं? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर म्हणजे किती? 20,000 मीटर. बरोबर? 1 किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर. म्हणून सुरेश घरापासून किती अंतरावर असेल? 20,000 मीटर अंतरावरती असेल. बघा पुढचा प्रश्न. 2 जहाजे ए व बी हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतरावर असलेल्या 2 बेटावरून प्रवास सुरू करतात. जहाज ए हे बी च्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्यावेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. 3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजामधील अंतर किती सागरी मैल असेल? कंबाईन गट क मुख्य 2018 हा प्रश्न. ऑप्शन नंबर 1 120, ऑप्शन नंबर 2 100, ऑप्शन नंबर 3 90 आणि ऑप्शन नंबर 4 80. सोपं आहे. बघा याच्यामध्ये त्यांचा वेग दिलाय आणि वेगावरून किती पुढे गेले ते काढायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामधला डिस्टन्स आपल्याला मेजर करायचा. बघा कसं सोडवायचं. बघा ए व बी हे एकमेकांपासून 155 सागरी मैल हे आहेत 155. ए हे बी च्या पश्चिमेला आहे. इथं आलं बी, इथं आला ए. ए हा बी च्या पश्चिमेला आहे असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. ही इकडे निघाला. बरोबर आहे? या दिशेला निघाला. आता तो धरून चालू आपण की इथं इथं भेटला. इथं भेटला. एकशे 155. इथं A1 म्हणू. A1 बरोबर. A1 च्या ठिकाणी तो पोहोचतो. आता एक आहे हा, त्याचा स्पीड किती आहे? एचा स्पीड आहे 25 मैल प्रति तास आणि बीचा स्पीड किती आहे? 20 मैल प्रति तास. बरोबर. आता बघा किती वेळामध्ये? 3 तास. 3 तास म्हणतो. 3 तासात A1 इथून इथपर्यंत किती आहे? 25 गुणिले 3 बरोबर किती आलं? 75. बरोबर. इथून इथपर्यंत आले हे 75. हे जर 75 आलं तर A1 बी अंतर किती झालं? बघा A1 बी इज इक्वल टोटल अंतर किती आहे? 155
त्यातनं 75 गेलं, बरोबर, म्हणजे किती आलं 80 आलं, 80. हे अंतर किती आलं 80 आलं, हे अंतर 80 आलं. आता बी 3 तासात बी इथपर्यंत आला, बरोबर. आता 3 तासात बी हा B1 ला पोहोचला, B1 बघा. जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास करतं, म्हणजे ते बी पासून B1 पर्यंत आला असं गृहीत धरू. म्हणजे B1 किती तासात 3 तासात 20 गुणिले 3 म्हणजे किती आलं 60 मैल. बरोबर. आता 60 मैल B1 हे 60 आलं. आता काय करायचं आपल्याला A1 B1 हे अंतर काढायचं. तर 3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजामधील किती सागरी मैल अंतर असेल तर हे काढायचं आपल्याला, बरोबर. A1 B1 म्हणजेच काय, हे बघा हे अंतर काढायचं A1 B1. आता हा जो आहे A1 B1 हा काय झाला तर हा झाला काटकोन, म्हणजे A1 B हे अंतर आहे 80 आणि हे अंतर आहे 60. तर याच्यावरून आपल्याला A1 B1 चं अंतर काढायचं. म्हणजे काय 60 चा वर्ग अधिक 80 चा वर्ग बरोबर A1 B1 चा वर्ग. म्हणून A1 B1 वर्ग बरोबर 60 चा वर्ग अधिक 80 चा वर्ग अधिक 80 चा वर्ग बरोबर 60 चा वर्ग 3600, 8 चा वर्ग 80 चा वर्ग किती आला 6400 म्हणजे किती झाला 10. हे कोणाचं वर्ग असतो हा असतो 100 चा वर्ग. म्हणून A1 B1 बरोबर किती 100 सागरी मैल. किती आलं 100 सागरी मैल. म्हणजे हे जे अंतर आहे ते किती आलं 100 आलं. इथे लक्षात, म्हणजे तो दोन जहाजातील अंतर किती आहे तर दोन जहाजातील अंतर किती आलं 100 सागरी मैल. ऑप्शन नंबर 2. इथे लक्षात. हे 3 तासानंतर 25 त्रिक 75 झालं, 3 तासानंतर हे 20 त्रिक 60 झालं. हे टोटल 155 आहे, त्यातनं 75 गेलं राहिलं 80. 80 चा वर्ग अधिक 60 चा वर्ग बरोबर किती 100 चा वर्ग. म्हणून ते दोन जहाज एकमेकापासून किती अंतरावर असतील 100 सागरी मैल अंतरावर असतील. इथे लक्षात. बघा पुढचं गणित. पाली हे गाव एलीच्या नैऋत्येला, निरी ही पालीच्या पूर्वेला व एलीच्या आग्नेयेला आहे आणि डेकी गाव नेरीच्या उत्तरेला पाली व एली यांच्या रेषेत आहे. एलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा निवडा. स्टेट एक्सरसाइज मुख्य 2018 चा प्रश्न. ऑप्शन नंबर 1 उत्तर, ऑप्शन नंबर 2 नैऋत्य, ऑप्शन नंबर 3 दक्षिण आणि ऑप्शन नंबर 4 ईशान्य. बघा कसं सोडवा, सोपं आहे. बघा ही आहे एली, इथं आपण एली एलीच्या नैऋत्याला पाली आहे. हे आलं नैऋत्य, इकडं आलं पाली. आता काय म्हणतोय तो नेरी पालीच्या पूर्वेला आहे. नेरी पालीच्या पूर्वेला म्हणजे पाली इकडं, पालीच्या पूर्वेला इकडं आलं नेरी.
व एलीच्या आग्नेयेला, ही याच्या आग्नेयेला, ही याच्या पूर्वेला. येते लक्षात? हे पूर्वेला, याच्या आग्नेयेला आहे. त्याच्यानंतर डेकी गाव नेरीच्या उत्तरेला, नेरीच्या उत्तरेला डेकी आणि पाली व एलीच्या रेषेत, यांच्या रेषेमध्ये इथं असेल डेकी. नेरीच्या उत्तरेला डेकी गाव. तर एलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे, एलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे, ही दिशा कुठली आहे? ही दिशा आहे ईशान्य. ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा कोणती असं विचारते. बरोबर? डेकी एलीच्या कोणत्या दिशेला? एलीच्या कोणत्या दिशेला आहे डेकी? तर हे ईशान्य दिशेला आहे. ईशान्य दिशेला. आणि ईशान्येच्या विरुद्ध दिशा कोणती असते? इकडे ईशान्य असेल तर इकडे काय असेल? नैऋत्य असेल. ईशान्य ची विरुद्ध विरुद्ध दिशा काय आली? नैऋत्य. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 2. इकडे ईशान्य असेल तर इकडे काय असेल? नैऋत्य. येतंय लक्षात? डेकी इथं आहे, एलीच्या ईशान्येला डेकी असेल तर ईशान्येच्या अपोजिटची दिशा कुठली असते? नैऋत्य असते. येतंय लक्षात? बघा पुढचा प्रश्न. आम्ही मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर 3 किलोमीटर डावीकडे चालत गेला, त्या ठिकाणाहून तो 12 किलोमीटर डावीकडे चालत गेला, तर सध्या तो मंदिरापासून किती अंतरावर आहे? PSI मुख्य 2021 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 2 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 3 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 4 किलोमीटर, ऑप्शन नंबर 4 5 किलोमीटर. बघा सोपं आहे. बघा आम्ही मंदिरापासून, इथं आहे मंदिर, इथं आहे मंदिर, मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला, 8 किलोमीटर इथं पोहोचला. त्याच्यानंतर डावीकडे 3 किलोमीटर, ही डावी दिशा, डावीकडे 3 किलोमीटर इथं, डावीकडे 3 किलोमीटर इथं. बरोबर? आता तो 12 किलोमीटर डावीकडे, आता इथं आल्यानंतर डावी साईड ही इकडे 12 इथं होत असा. पण आता बघा आपल्याला हे ते हे अंतर पाहिजे. बरोबर? तो मंदिरापासून किती अंतरावर? मग आपण काय करू? हे एक्सटेंड करून घेऊ. बघा हे एक्सटेंड करून घेतलं. आता बघा आता हे 8 आहे म्हणून हा पार्ट किती असेल? 8 असेल इथून इथपर्यंत. बरोबर? तर टोटल किती आहे? 12 आहे म्हणून हे किती असेल इथून इथपर्यंत? ते असेल 4. 8 आणि 4 12. हे 3 आहे म्हणून हे पण किती असेल? 3 असेल. समजा आपण याला जर नाव दिले, आपण समजा हे A, हे B, हे C आणि हे D असं जर नाव दिलं आपण, तर काय होईल? BC बरोबर DC वजा BC बरोबर, म्हणजेच काय होईल? 12 वजा 8, 12 वजा 8 बरोबर आले 4.
आणि AB बरोबर किती असेल 3 म्हणून 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग हे जर काय झालं हे काटकोन त्रिकोण झाला पायथागोरसचा सिद्धांत कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग कर्ण वर्ग काय AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग म्हणजे AB किती आहे AB आहे 3 आहे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती झालं 9 अधिक 16 बरोबर 25 बरोबर 25 आहे म्हणजे कितीचा वर्ग आहे 5 चा वर्ग 25 5 चा वर्ग म्हणून AB किती झालं 5 5 किमी आलं म्हणजे काय आहे तो मंदिरापासून किती अंतरावर आहे तो मंदिरापासून किती अंतरावर आहे 5 किलोमीटर 5 किमी इथे लक्षात ऑप्शन नंबर 4 सोपं आहे एकदम सोपं गणित होतं याच्यामध्ये काही अवघड नव्हतं इथे लक्षात हे 8 आहे म्हणून हे 8 असेल टोटल 12 आहे म्हणून हे आलं 4 हे 3 आहे म्हणून हे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती 5 चा वर्ग या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग बरोबर किती 20 चा वर्ग या पद्धतीने 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग बरोबर किती 10 चा वर्ग बघा पुढचं एक मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते आणि उत्तर दिशेला 30 मिनिट उडल्यानंतर एका बागेत पोहोचते तिथे 10 मिनिट मध गोळा करते त्यानंतर ती पूर्व दिशेला 40 मिनिट उडते आणि त्यानंतर ती पूर्व दिशेला 40 मिनिट उडते आणि दुसऱ्या बागेत 15 मिनिट मध गोळा करते त्यानंतर ती सर्वात जवळच्या मार्गाने पोळ्यापाशी परत येते जवळच्या मार्गाने समजा मधमाशीचा उडण्याचा वेग तिच्या उडण्याच्या प्रवासात एक समान आहे तर मधमाशी किती काळ म्हणजे किती वेळ आपल्या पोळ्यापासून दूर होती टॅक्स असिस्टंट मुख्य 2017 ऑप्शन नंबर 1 145 मिनिट ऑप्शन नंबर 2 135 मिनिट ऑप्शन नंबर 3 125 मिनिट आणि ऑप्शन नंबर 4 115 मिनिट हे डबल त्यानंतर ती पूर्व दिशेला 40 मिनिट उडते आणि दुसऱ्या बागेत 15 मिनिट मध गोळा करते अशा पद्धतीने आहे बघा कसं सोडवायचं सकाळी तिचे पोळे सोडते उत्तर दिशेला इथं आहे पोळे मधमाशीचे पोळे उत्तर दिशेला वरच्या डायरेक्शन किती मिनिटं उडते 30 मिनिट 30 मिनिट बरोबर 30 मिनिट उडल्यानंतर त्या बागेत 10 मिनिट मध गोळा करते 10 मिनिट इथं किती मिनिटं मध गोळा करते 10 मिनिट तिथून परत उडते पूर्व दिशेला ही 40 मिनिट उडते 40 मिनिट उडते व दुसऱ्या बागेत 15 मिनिट मध गोळा करते 30 मिनिट 40 त्यानंतर ती सर्वात जवळच्या मार्गाने पोळापाशी परत येते म्हणजे आपल्याला हे जोडावं लागेल बरोबर आपल्याला हे जोडावं लागेल इथून ही या मार्गाने माघारी येते इथपर्यंत माघारी आली तर
परत येते, उडण्याचा वेग तिच्या उडण्याच्या प्रवासात एक समान होता, तर मधमाशी किती काळ पोळ्यापासून दूर होते? हे 40 मिनिटं लागतात, हे 30 मिनिटं लागतात, हे 40 मिनिटं लागतात. म्हणजे कर्णाला किती वेळ लागेल? समजा इथं आपण ए दिलं, इथं ए मानलं, इथं बी मानलं आणि इथं सी मानलं, बरोबर? तर ए बी किती आहे? ए बी आहे 30 आणि बी सी आहे 40. हा कसला काय? काटकोन त्रिकोण झाला, बरोबर आहे? काटकोन त्रिकोण हा झाला त्याचं कर्ण, म्हणून एसी बरोबर किती झालं? एसी चा वर्ग बरोबर 30 चा वर्ग अधिक 40 चा वर्ग बरोबर किती असतो? 50 चा वर्ग, बरोबर? 30 चा वर्ग म्हणजे किती आला? 900. 1600 म्हणजे 2500. 900 अधिक 1600 म्हणजे 2500. 2500 कोणाचा वर्ग आहे? 50 चा वर्ग आहे, म्हणून हे आलं 50. म्हणून एसी बरोबर किती आला? 50 मिनिट, बरोबर? एसी बरोबर हे आलं 50 मिनिट. आपल्याला एकूण वेळेवर किती वेळ ती पोळ्यापासून दूर होते? इथून 30 मिनिटं, 30 प्लस 10 मिनिटं मध गोळा केला इथं, हे 10 प्लस 40 मिनिटं परत इथं जाण्यासाठी लागली त्याला, 40 प्लस 15 मिनिटं परत मध गोळा केला प्लस, आणि येताना लागली किती? 50 मिनिटं. किती झालं? 40 आणि 40 80. 80 आणि 50 130. 130 आणि 15 145. म्हणजेच काय आलं? 145 मिनिट ती दूर होती. किती उत्तर आलं? 145 मिनिट ती पोळ्यापासून दूर होती. एकूण वेळ किती लागला? 145 मिनिट पोळ्यापासून दूर. सोपं आहे. याच्यात एक आहे की 30 आहे, हे 40 आहे, हे 50, हे लक्षात आलं पाहिजे. एकदा हे आलं की सगळ्यांची बेरीज करायची. 30 मिनिटं प्लस 10, 30 आणि 10 40, 40 आणि 40 80, 80 आणि 15 95, 95 आणि 50 किती झाला? 145 मिनिट. म्हणजे किती ती असेल? 145 मिनिट ती पोळ्यापासून दूर होती. अशा पद्धतीनं हे गणित सोडवावं लागेल. छान गणित होतंय. टॅक्स असिस्टंट मुख्य 2017 चे गणित. बघा, अशा पद्धतीनं याही व्हिडिओ मध्ये आपण बरेच काही प्रश्न बघितले. आयोगाने कशा पद्धतीने विचारले, काही वेगळ्या पद्धतीनं आयोगाने काही प्रश्न विचारलेले आहेत. एक जनरल पद्धतीनं न विचारता एक मधमाशीच घेतली, त्याच्यानंतर जहाज घेतलं, अशा पद्धतीनं काही प्रकारे तिने ही आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने जायचं. सोपे असतात, फक्त एक आहे की वेगळ्या पद्धतीने फिरवून त्यांनी प्रश्न विचारलेला असतो. त्यामुळं असं गोंधळून न जाता अचूक उत्तर काढण्यासाठी आपल्याला प्रॉपर प्लॉट केले डायग्राम की उत्तर अचूक पद्धतीने मिळतं. YouTube चॅनल आहे जी किरण मॅथ्स, याच्यावरती आपण बरेचसे क्वेश्चन टाकतोय, ते बघत राहा. क्विजच्या माध्यमातून क्वेश्चन टाकतो आपण. याच्यामध्ये जी किरण मॅथ्स या YouTube चॅनलला, जे टेलिग्राम चॅनलला क्वेश्चन टाकले जातात तेच आपण उत्तर आपण YouTube चॅनलला टाकतोय. त्यामुळे शक्यतो तो सबस्क्राइब करून घ्या. आणि प्रत्येक प्रश्न आयोगाचा कशा पद्धतीने विचारला, क्वेश्चन पेपर जे आहे हे क्वेश्चन पेपर लगेच डिस्क्राइब करून त्याच्यावरती दिले जातात, ते कसे आहे
कशा पद्धतीने सोडवायचा, अप्रोच कसा असावा, क्विक अप्रोच, हे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. येते लक्षात. पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओ.